राजकीय डाव असतो. जेव्हा आरक्षण देईन त्याच्या बाजूने आम्ही रो काय ठेका घेतला काय माझ्या जातीने यांचे झेंडे उठलायचा रेकॉर्ड करायचा. आम्ही काय ठेका घेतला का? काही काय रेकॉर्ड करायचा. काय काय म्हणते मी 5 वेळेस निवडून आलो, एवढे बस आलो, 6 वेळेस होतो. तिकडे नाल्यात जाऊन पण नाही एखाद्या तो रेकॉर्ड करायला आम्ही ठेका घेतला मराठीने. एवढीच बार मला निवडून द्या म्हणते. मग मी कळतो भरत नाही, मरण ना तिकडे जाऊ. काय तुमच्या धंदे? आम्हाला आमचा रेकॉर्ड करायचं पडले, आमचे लेकर मोठे करायचं पडले. तो हा रेकॉर्ड कुठं करतो? आम्ही तो आत्याचं पोरग मग एवढे बार निवड आत्याचं पोरग आहे म्हणून काय आता तू काय निवडून येतो का आमच्या आणि आमच्या पोरग काढे लावतो का, मारतो का? सगळे यांच्या भूमिकाच आम्हाला आवडत नाहीत. आता सहज बोलते ती मी मोठा आहे, उद्योगी, व्यावसायिक आहे, मग ते पोरं नाही लावले का नोकरीला, मग त्याच्यामुळे मला निवडून द्या. तो का उपकार केला का? ती 20 लावली तर तू त्यांना पगार देतो ते मग करते. त्याच्या चौपट तुला उत्पन्न होते. मग तू कारखान्यात लावतो, कंपनीत लावतो, तू एखाद्या शाळेत लावतो, एखाद्या कॉलेजवर लावतो, उपकार नाही करीत. म्हणजे काय हा सांगतोय मला शरद पवार चालवतो, मी शरद पवारचं काम करतो. जसं बाबा जर त्या मुलांना काम लावलं सरकारने तर सरकार काय उपकार करत नाही त्यांच्यावर, असं त्याला म्हणायचं आहे. आणि मुळात मध्ये पत्रकाराने प्रश्न विचारला की तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट केली नाही की जर भाजप सरकारने किंवा शिंदे सरकारने आत्ताच्या सरकारने जर तुम्हाला आरक्षण दिलं तर तुम्ही त्यांना निवडून द्याल का? तर तो म्हणतो काय संबंध? म्हणजे काय आलं लक्षात? याला द्वेष झालेला आहे, कळलं का? मराठा समाजाला ओबीसी मधून या सरकारने आरक्षण दिले तर तुम्ही या सरकारच्या बाजूची भूमिका घेता, निवडणुकीमध्ये त्यांना निवडून द्या असं आव्हान करताना असं कधीच म्हणलं नाही आतापर्यंत. जेव्हापासून हा लढा चालू झाला तेव्हापासून. कारण मला आता हा जो आहे ना हा व्हिडिओ ओपन झाला, चला हा पण दाखवते. मी बरेच त्याचे सेव्ह करून ठेवले. त्याला पत्रकाराने प्रश्न विचारला होता की तुम्ही ही भूमिका कधीच ओपन केली नाही किंवा तुम्ही हे कधीच बोलला नाहीत की जर मला या सरकारने मी या सगळ्या प्रश्नाला सरकारला नीट केल्याशी सोडत नाही. मला काय त्या जातीवाद करायचा नाहीये, मला काय देणं घेणं नाही. कारण मी काय छगन भुजबळच्या शाळा शिकलेलं नाही, त्याच्यामुळं ते जातीवादाचा धडा मी त्याच्याकडून घेतलेला नाहीये. मला जातीचं काय देणं घेणं नाहीये, मी जातीवाद करणार नाही. पण सगळ्या जातीचे प्रश्न सोडवल्याशिवाय सोडत नाही मी. यांना सुट्टी देत नाही सरकार, आणि कसं देत नाही यांच्याकडे बघतोच मी. आता मराठा म्हणजे काय स्पष्टपणे माणूस पुन्हा एकदा ऐकवते. कुणाकुणाला ऐकायचंय सांगा मला, पुन्हा ऐकवते. नंबर 1 ला ते तर ओबीसीन घेतल्याशिवाय बघा. मी या सगळ्या प्रश्नाला सरकारला नीट केल्याशिवाय सोडत नाही. मला काय त्या जातीवाद करायचा नाहीये, मला काय देणं घेणं नाही. कारण मी काय छगन भुजबळच्या शाळा शिकलेलं नाही, त्याच्यामुळं ते जातीवादाचा धडा मी त्याच्याकडून घेतलेला नाहीये. मला जातीचं काय देणं घेणं नाहीये, मी जातीवाद करणार नाही. पण सगळ्या जातीचे प्रश्न सोडवल्याशिवाय सोडत नाही मी. यांना सुट्टी देत नाही सरकार, आणि कसं देत नाही यांच्याकडे. काय म्हणणं आहे माणसाचं स्पष्टपणे? मला जातीचं काही एक घेणं देणं नाही. मी कालच बोलले होते की मी तुम्हाला नक्की ऐकवेल. तो कुठंतरी बोललेला आहे मला जातीचं घेणं देणं नाही, मी काय छगन भुजबळ नाही, मला जातीचं लेबल लावून घ्यायचं नाही, मला सर्व जातींसाठी लढायचं नाही. तुला ओनली वन फक्त आणि फक्त मुसलमानांसाठी लढायचंय. तुला मराठा जात ही नाहीशी करून टाकायची आहे शरद पवार यांच्या सांगण्यानुसार. मराठा समाजाला तुला मातीत घालायचं आहे. आता सगळं काही जातीच्या लोकांना बोलून बोलून आपल्या जातीची लेकरं मोठी झाली पाहिजेत, आपल्या जातीची लेकरं मोठी झाली पाहिजेत, या या सगळी जण या, सगळे झाडून पुसून या, घरात कुणीच ठेवू नका, पार नाही का गुरं ढोरं कुत्रे मांजरं सगळे घेऊन या, बाबा म्हणायचा. आज बाबा काय म्हणतो? ज्या वेळेला सगळे भावी आमदार त्याच्याकडे पळायला लागलीत बॅगा घेऊन घेऊन, हा कुठे आहे माहिती का? हा त्यांच्या मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा असा त्यांचा मित्र बजरंग, काय त्याचं नाव आहे ते, काय हो त्याचं नाव, तारक, पांडुरंग तारकच्या फार्म हाऊसवर आहे. कारण पांडुरंग तारकच्या फार्म हाऊसवर पेट्याच्या पेट्या येत आहेत. रानात आहे ना हो, इकडे गावात आलं म्हणजे चर्चा होईल ना. इकडच्या इकडे भेटत रोग आला का याला, मर ना त्या पत्र्याच्या घरात मध्ये. फार्म हाऊसवर काय तुझं? जरा त्या फार्म हाऊसवर जरा ड्रोन कॅमेरे फिरतायत, मग तुझ्या गांडीला जर इतकी भीती आहे ना मरायची तर तुझ्या घरात मध्ये थांब ना. का तुला त्या बंगल्यावर फार्म हाऊसवर थांबायचंय? कारण कसं आहे तिथं माहिती आहे का त्याचं, आणि त्याने त्याच्या तोंडाने सांगितलं बघा तो कसा ओपन करतो. तुम्ही गेल्यावर तर लई लोक येतात, तुम्ही जायची वाट बघता.
ते पत्रकार गेल्यावर कोणचे येतात माहिती का? बॅगा घेऊन येत आहेत. मला लक्षात ठेव बरं का साहेब, ही बॅग तुम्हाला. अरे खोके ओके नाही, हा बोक्या फुगलाय बॅगा घेऊन घेऊन. लोकांना आश्वासन देतोय, आणा फक्त आणा दनादन. पुढचा नंबर तुमचाच, तिकीट तुम्हालाच, फिक्स तुम्हालाच. अंतरावलीमधले सदस्य आहेत ना ग्रामपंचायतचे, ते मला फोन करून सांगतायत, अहो ताई गावात का बसत नाही? कारण याला माहितीये गावात बॅगा घेऊन लोक आलेत की गावातल्या लोकांचं लक्ष असणार याच्याकडं. तिथं बसला म्हणजे काय होतं? तिथं काय पत्रकार का काय झोपू का त्याचे? तिथं अजिबात नाही, निघून जातात. याचा रात्रीच खेळ चाले जरांगेचा. मग याचा रात्रीच खेळ चाले. मग चालू याला बॅगा आणा, याला खोके आणा, याला पिशव्या पोतेचे पोते भरून आणा. म्हणजे पवाराने तर याला अगदी भरभक्कम दिलंय. परंतु आता याने भावी आमदारांना सुद्धा लुबाडणं लावलेलं आहे. आरक्षण दिलं तर मी या सरकारला निवडून देईल, हे तुम्ही कधीच बोलले नाही, ही तुम्ही भूमिका कधीच स्पष्ट केलेली नाही. तर तो म्हणला मी, आता तुम्हीच ऐका तो काय बोलतोय बघा. पत्रकाराने फार छान, म्हणजे जो कोण पत्रकार आहे ना त्याला सॅल्यूट, की त्यांना असा प्रश्न विचारण्याची हिंमत केली. त्या फेक माणसाला हा प्रश्न विचारण्याची हिंमत त्या पत्रकाराने केली आणि त्याचं पोटातलं ओठात आलंच. त्याची जी गरज होती ना, तो काय म्हणतो बघा. त्याला प्रश्न काय विचारला आणि तो उत्तर काय देतो, फार महत्वाचं आहे बघा, फार महत्वाचं. समाजाला भावनिक केलं, याच्या मागं पळायला लावलंय आणि नंतर समाजाची गर्दी दाखवून, मॉप दाखवून याला हवं ते मिळवून घेतलं सरकारकडनं. म्हणजे याच्या स्वार्थासाठी याला पाहिजे ते, बाकी समाजासाठी याने काहीही मिळवलेलं नाही. समाजाने गमावलेलं आहे, हे त्रिवार सत्य आहे. मी कालही बोलत होते, आजही बोलेल आणि उद्याही मी तेच बोलेल की या माणसाच्या मूर्ख मागण्यांमुळं समाजाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. हे अमान्य करून चालणार नाही. याला प्रश्न काय विचारला जातो, याला प्रश्न विचारला की देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे साहेबांनी घोषणा केली आहे नाशिकमध्ये की ते लोक शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे. याने लगेच तो मुद्दा उचलला आणि हा म्हणतो मी कधीच तो मुद्दा बोललेलो. बोलताना तर सगळेच इथं बोलतायत की कर्जमाफी झाली पाहिजे, हे झालं. मुद्दा उचलला कोणीच नव्हता, कळलं ना? तो मुद्दा त्या सरकारने उचललाय आणि तो पूर्ण केलाय. त्याच्यामुळं तू कितीही गरळ ओक फडणवीस माळ जप कर फडणवीसच्या नावाची, तरी सुद्धा काही एक फरक पडणार नाही. फडणवीस येणार आहे एवढं लक्षात ठेव. सो तुम्हाला हा माणूस जे बोललाय ना की मला जातीचं काहीच घेणं नाही, त्याचं रेकॉर्डिंग ऐकवते. याने हा का नाही शब्द वापरला तिथे की मी त्याही सरकारला निवडून देणार नाही, सत्ताधाऱ्यांनाही निवडून देणार नाही आणि मी विरोधी पक्षालाही निवडून देणार नाही, हा का नाही शब्द वापरला तू? हा काय म्हणतो, काय संबंध, का निवडून देऊ मी त्यांना? ते काय माझ्यावर उपकार करणार आहेत का? म्हणजेच कदाचित सरकारने जर घोषित केलं की चल दिला आम्ही ओबीसीतनं, तरी पण मी त्या सरकारला निवडून देणार नाही. म्हणजे एक तर याचं पोटातलं ओठात आलं, तुम्ही ऐकलंय सर्वांनी. म्हणजे त्याला प्रश्न विचारला एक आणि ते कुठं पण पळत सुटले, त्याला काही म्हणजे हेच नाही, बेसच नाहीये. आता तुम्हाला जी मला क्लिप ऐकवायची ना ती महत्वाची, ऐका आता बरं का. मला जातीचं काहीच घेणं देणं नाही बघा.